नमस्कार. आज मी तुम्हाला इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील रवी शहाणा झाला हा धडा वाचून दाखवणार आहे. रविवारचा दिवस होता. रवी अजून झोपलाच होता. सूर्याची किरणे रवीच्या डोळ्यांवर आली. त्या किरणांनी त्याला झोपेतून उठवले. रवीला सूर्याचा खूप राग आला. अंथरुणावर लोळताना रवीने ठरवले, आज खूप खेळायचे, रानात फिरायचे. मग रवी घाईने उठला. त्याने आंघोळ केली आणि मोठ्यानं म्हणाला, आई मी चाललो ग. आई म्हणाली, अरे रवी थांब, जाता जाता एवढं दळण टाक गिरणीत. आई मला नाही वेळ दळण बिळण टाकायला, मी चाललो खेळायला, असे म्हणून रवी पुढे निघाला. शेजारच्या पाटील काकांनी त्याला पाहिले आणि हाक मारली, अरे रवी जरा एवढे पत्र टाक रे पोस्टाच्या पेटीत. रोज मी आपला विसरूनच जातो बघ. मला नाही वेळ पत्र बित्र टाकायला, असे म्हणून रवी पुढेच निघाला. वाटेत त्याला भेटले एक आजीबाई. तिच्या समोर होती लाकडाची मुळी. रवीला पाहताच ती म्हणाली, अरे बाळा, मुळे उचलायला जरा हात लाव रे. आजीबाई मला नाही वेळ मुळी बिळी उचलायला, असे म्हणून रवी आपला पुढेच निघाला. त्याने मागे वळून सुद्धा बघितले नाही. मग रवी रानात पोचला. रंगीबेरंगी रानफुले डोलत होती. फुलपाखरे या फुलांवरून त्या फुलांवर उडत होती. रवीला खूप गंमत वाटली. तो हळूच एका फुलपाखराच्या मागे गेला. रवी त्याला पकडणार एवढ्यात ते उडून गेले. रवी पुन्हा हळूहळू त्याच्या मागे गेला. त्याला पकडणार एवढ्यात जवळच्या झाडाखाली बसलेले एक आजोबा म्हणाले, बाळा मी खूप थकलो आहे रे, खूप तहान लागले आहे, जरा मला पाणी आणून देतोस? मला नाही वेळ पाणी बिणी आणून द्यायला, मी आहे कामात, असे म्हणून रवी पुन्हा फुलपाखरांच्या मागे धावला. धावता धावता मध्येच तो अडखळला आणि जोरात पडला. गुडघ्याला खूपच खरचटले. रवीला एकदम रडू आले. तो मोठ्याने रडू लागला. तेव्हा झाडाखाली बसलेले आजोबा रवीसाठी पाणी घेऊन आले. रवीला पाणी पाजून ते प्रेमानं म्हणाले, बाळ फार लागले का रे तुला? पाणी पिऊन रवीला थोडे बरे वाटले. हे प्रेमाचे बोलणे ऐकून रवी गुडघ्याच्या वेदना क्षणभर विसरला आणि एकदम त्याच्या मनात विचार आले, याच आजोबांना आपण मघाशी पाणी दिले नाही, पण तेच आजोबा आपल्याशी किती प्रेमाने वागत आहेत. थोड्या वेळापूर्वी त्या मुळीवाल्या आजीबाईंना मदत केली नाही, पाटील काकांचे कामही केले नाही आणि आईचेही ऐकले नाही. आपण किती वाईट वागलो. रवीने ठरवले, आता यापुढे आपण नीट वागायचे, सगळ्यांना मदत करायची. आजोबांची माफी मागून तो घरी निघाला. वाटेत रवीने आजीबाईंना मुळी उचलायला मदत केली. पाटील काकांचे पत्रपेटीत नेऊन टाकले आणि घरातून दळण घेऊन तो गिरणीत गेला.